नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. कंपन्यांना कोण प्रोटेक्ट करतंय? या कंपन्यांची कुणाचा संबंध आहे? जनतेच्या पैशाचा गैरवापर का चाललेला आहे? आज या सगळ्याची उत्तरं मिळणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, प्रोजेक्ट मध्ये माझं झाल्यावर करा. त्यांचा मुद्दा जरूर मांडावा. ते बोलताना असं म्हणाले की त्यांनी बोलताना माननीय जयंत पाटील साहेब यांनी, मी शांतपणे पुढचं सगळं ऐकत होतो, पण मांडताना त्यांनी असं म्हणाले की ज्या नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी आहेत त्या नागपूरमध्ये असं झालं. अध्यक्ष महोदय, कॅगने काय म्हटलं, तुम्हाला मांडायचा अधिकार आहे. तुम्हाला हेतुआरोप कोणावर करायचा असेल तर नोटीस द्यायला लागेल. जे या सभागृहाचे सदस्यच नाहीत त्यांचं तर नाव घेण्याचा प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या मांडणीमध्ये मला कुठेही अडचण निर्माण न करताना सुद्धा ही गोष्ट आपल्या निदर्शनात आणून द्यायची आहे की त्यांनी ज्या दोन व्यक्तींची आणि नेत्यांची नावं घेतली, एक सभागृहात नाही, त्यांच्याबद्दल त्यांना काय म्हणायचं असेल तर ते नाव मागे घ्यावं किंवा रेकॉर्डवर ठेवू नये. दुसऱ्या कोणाबद्दल म्हणायचं असेल तर त्यांनी नोटीस द्यावी. दोघांबद्दल विषय नसेल तर स्पष्टता द्यावी आणि स्पष्टता मांडावी की त्या दोघांबद्दल मला बोलायचं नाही. पाटील साहेब, जयंत पाटील साहेब, त्यामुळे या प्रोजेक्टमध्ये MMRCL ने IL&FS ला 22.60 कोटी मटेरियल ऍडव्हान्स. पाटील साहेब, अध्यक्ष महोदय यांना मी काय, जरा 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय, मी काय बोललो ह्या दोघांना? हे काय आहे? आंधळे आणि बहिरे, नसतील तर नाव आपण हे करून घेऊ, काढून घेऊ त्यात. नाही काढत. मी सांगतो काय बोललो हे मी सांगतो. सांगते निर्देश नाही. मी काय बोललो हे परत बोलतो. काय बोललो हे परत बोलतो. अहो काय काय चाललंय तुमच्या दोघांचं? अहो मी काय बोललो? तुम्ही अरे आंधळे आणि बहिरे आहात तुम्ही दोघंही. अध्यक्ष महोदय काय सांगताय? मी काय बोललो? अध्यक्ष महोदय